गोलंदाज नामदेव गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक प्रगतीपथावरती घेऊन पॉवर प्लेचं पहिलं षटक. तर फलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग एंडला भगवान, तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज होणार आहे निलेश. आणि सातत्यानं आपण पाहतो की भगवान एक चांगला खेळाडू वाशिवली संघाच्या माध्यमातून सातत्यानं चांगला खेळ करताना पाहायला मिळतो. परंतु आज दुसरी फेरी आहे आणि या दुसऱ्या फेरीमध्ये भगवानची भूमिका कशा पद्धतीने पाहायला मिळते, काय डावपेच काय नियोजन त्यांनी आखलंय मालतपूर संघाविरुद्ध हे पाहणं उत्सुक्याचं आहे. येस सर, लेट्स प्ले. मॅच सुरू होते मालतपूर वर्सेस वाशिवली. पहिला चेंडू इथे मात्र खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगला. चेंडू ट्रॅव्हल होईल, शॉर्ट मिड विकेट त्याच्या पाठीमागे धावतोय. इथे मात्र 2 धावा पहिल्या चेंडूवरती अंकित झाल्या, 2 धावा धावफलकावरती लागल्या. आतापर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे 18 चेंडू मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कोटायच्या आहेत. मालतपूर संघाविरुद्ध सर्वात मोठा स्कोर बनवायचा असेल तर हे षटक खूप महत्वाचं आहे. चेंडू हवेत, कव्हर्स त्याच्या खाली आणि पहिला फलंदाज भगवान माघारी. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ. पण ॲबिलिटी आहे, खेळू शकतो, करू शकतो. परंतु आज जबाबदारी असणार आहे या 2 फलंदाजांवरती. पुन्हा एकदा शपल लावून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा तोडून फोडून भेदून जातोय 4 धावांसाठी. डिझिया चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफ त्याच्या खाली. सेफ झोन आहे की काय? आणि ते मात्र मला वाटतं झेल टिपली. पंचांचं बोट आकाशाकडे उचललंय. फलंदाज दुसरा कोसळला. वाशिवली संघाला दुसरा क्रमांक, धक्का क्रमांक 2 लागतोय. डीजे आणि ज्या खेळाडूने पाठीमागच्या मॅच मध्ये अफलातून खेळी केली होती असा गोलंदाज नामदेव गोलंदाजी मार्गवरतून निघतोय अभिसाठी. आणि या ठिकाणी काय पाहायला मिळते? यस, पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे. तिसरा फलंदाज कोसळला वाशिवली संघाचा. डीजे
हॅट्रिक जर कोणाच्या नावी असेल तर तो गोलंदाज आहे मालतपूर संघाचा नामदेव. याने पहिली हॅट्रिक टिपली आणि 4 फलंदाजांना त्याने माघारी पाठवलं. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी जर आपण पाहिली नामदेव याने करून दाखवली आणि 4ही फलंदाज जर आपण पाहिले तर एक आक्रमक 4ही फलंदाजांना तंबूचा रस्ता या नामदेवने दाखवलाय. आता मात्र थोडासा बॅकफूट वरती संघ पाहायला मिळेल तो म्हणजे वाशिवली संघ आणि बॅकफूट वरतून पुन्हा एकदा फ्रंटफूट वरती येऊन चांगला खेळ वाशिवली संघाला करावा लागेल. अडचणी कोणासमोर नव्हत्या आपण चर्चा नक्कीच करूया. अडचणी जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या तरी अडचणी असतात, परंतु त्या अडचणीवरती मात करून विजय संपादित करायचा असतो. परंतु गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन उभा राहिलाय सुनील वाडकर. गोलंदाजी मार्क वरती येऊन उभा राहिलाय मालतपूर संघाच्या माध्यमातून. विजय फलंदाजी मार्क वरती सज्ज होतो या दुसऱ्या षटकाचा समाचार घेण्यासाठी. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांना थांबावं लागेल, संयमाने खेळ करावा लागेल आणि धावफलकाला एक चांगली उंची देण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल. फटका चांगला आहे, चेंडू हा वेध 5व्या विकेटचं पतन होतं की काय आणि या ठिकाणी तसंच घडतंय. 5वा फलंदाज बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. डीजे तर नक्कीच मित्रांनो हॅट्रिक जर आपण पाहिली तर नामदेव याने हॅट्रिक टिपली आणि पंकजदा वाडकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे या स्पर्धेसाठी की 3 विकेट लागोपाठ जर तुम्ही टिपता तर 500 रुपयाचं पारितोषिक पंकजदा वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव यांच्या माध्यमातून. आतापर्यंत लागोपाठ जर आपण पाहिलं तर 4 विकेट या ठिकाणी ही गोलंदाज मिळवतात. 3 विकेट मिळवले लागोपाठ नामदेवने. तदनंतरच्या पहिल्या चेंडूवरती सुनील ने 1 विकेट मिळवली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि फटका चांगलाय कारण या घडीला रिव्हर्स अटेम्प्ट करणं खूप कठीण होतं, परंतु ती जोखीम याने घेतली आणि 1 धाव या ठिकाणी अंकित केली. अडचणीमध्ये आहात परंतु तुमचं क्लास तुमचं तंत्र तुम्हाला दाखवावं लागेल. धावफलकावरती मला जायचंय. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. अडचणीमध्ये संघ आहे आणि अडचणीतून मार्ग तुम्हाला काढावा लागेल. आणि सातत्याने आपण पाहतो की संत ज्ञानेश्वर यांच्या समोर ही अनंत अडचणी होत्या आणि संत ज्ञानेश्वर यांनी अनंत अडचणीवरती मात करून ज्ञानेश्वरी नावाचा सुरेख ग्रंथ लिहिला आणि मराठी भाषेला नवसंजीवनी दिली. म्हणजे अडचणी कोणासमोर नव्हत्या. जे जे व्यक्ती महान झालेत, मोठे झालेत ज्या ज्या क्षेत्रामध्ये, त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, परंतु इथे मात्र वाशिवली संघासमोर अडचणी आहेत, परंतु अडचणीतून मार्ग काढावा लागेल. आणि इथे मात्र मला वाटतं फलंदाज त्रिफळाचित फलंदाज क्रमांक 6 कोसळला. डीजे धन्यवाद. 6 फलंदाज कोसळले वाशिवली संघाचे आणि याचं श्रेय जातंय या 2 गोलंदाजांना, नामदेव आणि सुनील. अफलातून गोलंदाजी यार, काय क्लास दाखवलाय आणि काय आत्मविश्वासाने गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. पेस कमी आहे परंतु टप्प्यावरती अप्रतिम गोलंदाजी. उजवे स्टिप बाहेर आहे. यस पंचांचा इशारा काय येईल, परंतु हा निर्धाव चेंडू असेल. डॉट बॉलची सांगता होते. हा प्रेशर असतो कारण लागोपाठच्या चेंडूवरती जर तुमच्या विकेट जातात आणि तदनंतर येणाऱ्या फलंदाजांसाठी खूप मोठी अवघड गोष्ट असते की येऊन फलंदाजी करणं, मैदानावरती सेट होणं. खोलवर टप्प्याचा हा चेंडू क्षेत्ररक्षक येणार, लॉंग ऑन फेक केली जाईल, 1 धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचं जोखीम मात्र घेतलं जाणार नाही. धावफलकावरती मला जायचंय. 8 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. आणि ज्या वेळेस आपण चर्चा करतो की पहिल्या षटकामध्ये 4 विकेट, तदनंतरच्या षटकामध्ये 2 विकेट आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक
नामदेव याने टिपली. आपण सातत्यानं चर्चा करतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू जर कोण होता तर मॅन फ्रॉम पाकिस्तान जलालउद्दीन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली. भारतीय संघाच्या माध्यमातून जर पहिली हॅट्रिक कोणी नोंदवली ती वर्ल्ड कप मध्ये हॅट्रिक नोंदवली गेली होती. नक्की चर्चा करूया येणाऱ्या काळामध्ये. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्या आणि चेतन शर्मा यांनी भारतीय संघाच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोंदवली. क्षेत्ररक्षक अफलातून क्षेत्ररक्षक डाईव्ह केले समोरच्या दिशेने आणि फलंदाज या ठिकाणी आणखी एक कोसळला. डीजे सात फलंदाज माघारी परतलेत वाशिवली संघाचे. पथजड जर आपण पाहिली, जर मित्रांनो एखादी माळ असते आणि त्या माळेतला एक मणी निखळला तर बाकीची माळ आपोआप कशी निखळते त्या पद्धतीने वाशिवली संघाचे एक एक फलंदाज माघारी परत आहेत. शफलवून खेळण्याचा प्रयत्न हुक करायचा परंतु प्रयत्न फसला. आणि ज्यावेळेस आपण धावफलकाची चर्चा करतोय कुठेतरी खालावलेला धावफलक पाहायला मिळतंय. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आणि या स्पर्धेतली खूप कमी धाव संख्या असलेली मॅच जर कोणती असेल तर ती ही मॅच आहे. कमी धावसंख्येची मॅच जर कोणती म्हटली जाईल आतापर्यंत तर ती मॅच आहे मालतपूर वर्सेस वाशिवली. चेंडू खेळून काढलाय लॉंग लेग दरम्यान क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचेल परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकतात की काय. परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले. यष्टीरक्षक आले, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजाला आउट केला. धावफलकावरती 11 धावा लागल्या आणि विजयासाठी 12 धावांची गरज असेल. येणारे चेंडू 18 चेंडू 12 धावा, 12 धावा 18 चेंडू हे मॅचचं समीकरण असेल. तर आपण पाहतोय युवा उद्योजक श्री अर्जुन दादा गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक चषक 2020 पर्व दुसरं आपल्या समोर. माफ करा, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हर्षदचं 3रं षटक प्रगतीपथावरती. आणि ज्यावेळेस जर आपण पाहिलं मालतपूर संघ पहिल्या मॅच मध्ये जेव्हा खेळला तेव्हा मात्र हर्षदने शेवटच्या षटकामध्ये 2 गडी टिपले होते वासोळी संघाविरुद्ध. परंतु या मॅच मध्ये घडलं काय, सुरुवातीपासूनच विकेट घेण्याचा प्रयत्न मालतपूर संघाचा राहिला आणि याचमुळे की काय वाशिवली संघाचा धावफलक खूप कमी पाहायला मिळत आहे. हा एक झेल सुटला, अन्यथा आणखी एक विकेट या ठिकाणी मिळाली असती परंतु धावचीत इथे मात्र विकेट घेतली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे आहे. आणखी एक फलंदाज वाशिवली संघाचा कोसळला. तर मैदानाच्या आतमध्ये राजेश सनस आहे. अरुण कदम यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक असेल. राजेश सनस यांच्यासाठी येणाऱ्या षटकारांसाठी धन्यवाद अरुण कदम दादा. तर मैदानाच्या आत फलंदाज गोरख आहे. विनंती असेल लवकरात लवकर या, मॅच सुरू ठेवा मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. बऱ्याचशा मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळायच्या आहेत. गोलंदाज हर्षद निघतोय, ज्या हर्षदने वासोळे विरुद्ध अफलातून गोलंदाजी केली होती. दाद मागितले पंचांकडे परंतु पंचांनी मात्र दाद फेटाळली. परंतु धावचित फलंदाज माघारी परतणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. वाशिवली संघ जाऊन पोहोचलाय 3 षटकारा अखेरीस.
12 धावा धावफलकावरती लागल्या. 13 धावांचे लक्ष असणार आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 18 चेंडू, 13 धावा 18 चेंडू. हे मॅचचं समीकरण येणाऱ्या पुढील 3 षटकांसाठी असेल. चला विनंती असेल वाशिवली संघ आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला यानंतरची मॅच आहे आकोशी वर्सेस सोमेश्वरवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस करण्यासाठी टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचं आहे. आकोशी वर्सेस सोमेश्वरवाडी विनंती असेल दोन्ही संघनायकांना टॉस आपला केला जाईल. अतिशय जर स्पर्धा आपण पाहिलं तर पहिली स्पर्धा आहे या नवी मुंबईमध्ये वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिली स्पर्धा खेळवली जाते आणि याचं श्रेय जातंय श्री अर्जुनदादा गोळे यांच्या प्रयत्नांना आणि अतिशय चांगले प्रयत्न त्यांचे पाहायला मिळाले. पर्व दुसरं आहे या स्पर्धेचं. जरी स्पर्धा आपण पाहिली श्री अर्जुनदादा गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक चषक 2020 पर्व दुसरा आपल्या भेटीला आहे आणि सातत्याने आपण चर्चा करतो या स्पर्धेबद्दल. क्रिकेटचा महाकुंभ मेळा या 40+ घनसोलीच्या मैदानावरती भरलाय आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर समाजसेवेचं व्रत अर्जुनदादा यांनी हाती घेतलेलं आहे. म्हणूनच की काय उद्याच्या दिवसामध्ये रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. विनंती असेल सर्व खेळाडूंना आणि जे प्रेक्षक वर्ग आमचे आहेत की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करा. कारण असं म्हटलं तर एक थेंब रक्ताचा फुलवू अंकुर जीवनाचा. आणि आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर कोविड काळामध्ये रक्ताची खूप मोठी गरज भासती आहे. भारत देश असेल, आपलं महाराष्ट्र राज्य असेल किंवा आपलं नवी मुंबई शहर असेल, रक्ताची खूप गरज आहे. म्हणूनच की काय विनंती असेल की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिरामध्ये सहभागी व्हा आणि या शिबिराची शोभा वाढवा आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची. चला टॉस आपण करूया. सोमेश्वरवाडी वर्सेस आकोशी मोठी फाईट असणार आहे यानंतर आणि 13 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मालतपूर संघाचे 2 फलंदाज दाखल होत आहेत. आपण पाहिलं की फलंदाजी करताना वाशिवली संघानं थोडंसं नाराज नक्कीच केलं. नावाला लौकिकी साजेशी खेळी फलंदाज करू शकले नाही. कारण जर आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये वाशिवली संघाच्या फलंदाजांनी आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता की प्रत्येक चेंडू वरती मोठा प्रहार करायचा आहे. परंतु कुठेतरी प्रहार करण्याचा प्रयत्न फसला, टायमिंग फसलं. चला आकुशी संघनायक एक शेवटचा कॉल. पहिला चेंडू अफलातून कॅच. इटका जवाब पत्तर से पहिला फलंदाज मालतपूर संघाचा या ठिकाणी कोसळला. दाखवतोय जरी आमचा एक डाव निष्फळ ठरला असेल तरी दुसऱ्या डावामध्ये आम्ही प्रयत्न करणार हे दाखवून देतोय वाशिवली संघ. इरादे स्पष्ट केलेत, मॅच आम्ही सोडलेली नाही. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी टिपलाय गोरख याने. राहुलने शफल करून खेळलेला फटका टिप मिड विकेटला जाईल, फेक केली जाईल, 1 धाव अंकित होते. मॅच मध्ये बरंच अजून काही बाकी आहे. क्रिकेट हा खेळ असा आहे की कोणत्या क्षणी कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण आहे.
परंतु या ठिकाणी आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर विकेट टेकिंग गोलंदाजी होणं खूप महत्वाचं आहे. जे विकेट्स मिळवता फटका चांगला आहे. लॉंग लेग दरम्यान चेंडू जातोय सीमा रेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी. डीजे या षटकार. सारी नाइट पे शर्मी की हाइट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आणि फुलटा चेंडू. सर आपण ज्या वेळेस चर्चा करतो की क्रिकेटमध्ये त्याला मेजवानी म्हटलं जातं, आता मात्र चेंडू जातोय पहिली लॉंग ऑफ सीमा रेषा पार 4 धावांसाठी. आणि या ठिकाणी विजय संघाचं हार्दिक या ठिकाणी आभार मानतो. वाशिवली संघाला विनंती असेल की आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात.